मित्रांनो, सावित्रीबाई फुले यांच्या जीवनाबद्दल आपल्याला भरपूर माहिती मिळते, परंतु काय आपल्याला माहीत आहे का की सावित्रीबाई फुले ह्या ज्योतिराव फुले यांना पत्र लिहायच्या आणि ते पत्र अजूनही संग्रहित आहेत. ती नेमके कुठे संग्रहित आहेत आणि कोणत्या प्रकारचे पत्र होते, यामधून सावित्रीबाई फुले यांची वैचारिक जी क्षमता आहे आणि त्यांचे विचार हे आपल्याला दिसून येतात. परंतु आपल्याकडे हे साहित्य उपलब्ध कमीच प्रमाणात आहे. तर मित्रांनो, आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार मित्रांनो, माझे नाव आनंद आहे आणि मराठी आनंद यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे. आता आपण सुरुवात करूया या व्हिडिओचा अत्यंत महत्त्वाचा असा पॉइंट, तो म्हणजे सावित्रीबाई फुले यांनी ज्योतिबांना लिहिलेली दुर्मिळ अशी पत्र. स्त्री शिक्षणाची सुरुवात करणाऱ्या सावित्रीबाईंना आपण पहिल्या शिक्षिका म्हणून ओळखतो. आपले पती ज्योतिबा फुले यांना त्यांनी विविध पत्र लिहिलेली होती. या पत्रातून त्यांच्या अंगी असलेल्या विविध गुणांचं दर्शन होतं. कधी त्या सामाजिक सुधारणेसाठी ठाम अशी भूमिका घेताना दिसतात, तर कधी वास्तवाची दाहकता दाखवतात. आज आपण त्यांच्या ज्योतिबांना लिहिलेली काही पत्रे ही आपल्यासाठी या व्हिडिओत मी तुम्हाला सांगणार आहे, ते आपण ऐकून घ्यायचं आहे. सावित्रीबाईंनी ज्योतिबांना लिहिलेली ही तिन्ही पत्र महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाने प्रकाशित केलेल्या सावित्रीबाई फुले समग्र वाङ्मय या पुस्तकात उपलब्ध आहेत. याचा फोटोसुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओत उपलब्ध करून देईल, तो आपण जरूर पहा. त्यांचं अक्षर आणि कोणत्या पद्धतीने पत्र त्या लिहित होत्या. आंतरजातीय विवाह आणि कुमारी माता. सावित्रीबाईंनी लिहिलेल्या या पत्राची तारीख ही 29 ऑगस्ट 1868 आहे. पण त्यावेळचं हे वास्तव आजही आपण आजूबाजूला पाहतो. शहरी भागातील मुठभर अपवाद वगळता भारताच्या ग्रामीण भागात आज सुद्धा आंतरजातीय विवाह ही सहज सोपी गोष्ट नाही. तर मित्रांनो, आपण या पत्राचा विषय काय आहे तर पुन्हा एकदा सांगतो, आंतरजातीय विवाह आणि कुमारी माता. चला या पत्राला सुरुवात करूया. सत्यरूप ज्योतिबा स्वामी यास. सावित्रीचा शिर साष्टांग दंडवत. पत्रास कारण की येथे एक अघटित वर्तमान घडले. गणेश नामे एक ब्राह्मण यास पोथी पुराणांचा नाद असून गावोगाव फिरून पंचांग सांगून उदरनिर्वाह करत करत गावी येता झाला. परंतु येथील नुकतीच वयात आलेली सारजा नामक पोरीवर त्याची प्रीती जडली असून त्यापासून 36 महिने दिवस गेले आहेत. त्याचा बोभाटा होऊन गावातील दूरमती दुष्ट टवाळांनी त्या उभयंतास आणून मारपीट करून गावातील गल्ली बोळातून वाजत गाजत मिरवत ठार मारण्यास चालविले. ही भयंकर गोष्ट मला कळताच मी तेथे धावत पळत गेले व त्या लोकास इंग्रज सरकारचे भय दाखविले व त्या क्रूर कर्मापासून वळविले. सदुभावने तोडी मोडी दावून बोलणे केले की या भटुकड्याने या महारणीने आमचे गाव सोडून जावे. हे उभयवंतांनी कबूल केले. या उभयवंतास मी वाचविले. आपली सावित्री ज्योतिबा. तर मित्रांनो, अशा प्रकारची दाहकता त्यावेळेसची आपल्याला आढळते. व्हिडिओमध्ये तुम्हाला हे पत्र आणि सावित्रीबाईंचे अक्षरसुद्धा तुम्हाला दिसेल. सावित्रीबाई फुले समग्र वाङ्मय यांच्या माध्यमातून सावित्रीबाईंनी लिहिलेले हे पत्र उपलब्ध झालेले आहे. यानंतर आंतरजातीय विवाहांना विरोध करणाऱ्या खाप पंचायत जात पंचायत या व्यवस्था समाजात आज सुद्धा अस्तित्वात आहेत. ऑनर किलिंग घराण्याच्या प्रतिष्ठेसाठी केल्या जाणाऱ्या हत्या आजही होत आहेत. विवाहाच्या आधीचं मातृत्व, लग्नाआधीचं गरोदरपण आजही कलंकित मानलं जातं. देशातले सगळे अनाथ आश्रम प्रामुख्याने या अशा अविवाहित मातृत्वाकडून जन्माला आलेल्या संततीनेच भरले आहेत. अशा या स्थितीत 1868 मध्ये आंतरजातीय प्रेम आणि विवाहपूर्व गरोदरपण या गोष्टी तत्कालीन समाजाला मृत्यूदंडाची शिक्षा फरमावण्या एवढ्या भयानक वाटल्या. तर त्यात नवलते काय. इथे आश्चर्यकारक गोष्ट अशी घडली की एक 37 वर्षाची स्त्री ही बातमी कळताच ताडकन उठली आणि धावत घटनास्थळी गेली. एवढंच नाही तर जमलेल्या गर्दीला इंग्रज सरकारची आजच्या भाषेत कायद्याची भीती दाखवत तिने त्या जोडप्याला गर्दीच्या तावडीतून सोडवलं. त्यांचा जीव
वाचवला. गर्दीला आडवं जात त्या जोडप्याच्या बाजूने ठामपणे उभी राहणारी स्त्री म्हणजेच सावित्रीबाई फुले. आंतरजातीय प्रेम आणि विवाहपूर्ण गरोदरपण या दोन्ही गोष्टींकडे सावित्रीबाई गुन्हा म्हणून बघत नाहीत. त्या तरुणीला कलंकित मानत नाहीत, तर एक सहज मानवी व्यवहार म्हणूनच त्या या सगळ्या घटनांकडे बघतात. म्हणूनच समाज आणि ते जोडपं या दोघांच्या मध्ये त्या उभ्या राहतात. खुद्द सावित्रीबाईंनी ज्योतिबा यांना लिहिलेल्या पत्रातून ही घटना आपल्याला कळली आहे. सावित्रीबाईंनी ज्योतिबांना लिहिलेली 3 पत्र आज अभ्यासकांना उपलब्ध झाली आहेत. यापैकी यातील पहिलं पत्र 1856चं आहे, दुसरं 1868चं आहे, तर तिसरं पत्र 1877चं आहे. ही तिन्ही पत्र सावित्रीबाईंच्या व्यक्तिमत्वातील वेगवेगळ्या पैलूंवर प्रकाश टाकतात. सावित्रीबाईंनी ओळख केवळ पहिल्या महिला शिक्षक एवढ्यापुरतीच मर्यादित ठेवली नाही, तर स्वतंत्र बाण्याची क्रांतिकारक स्त्री हीच त्यांची खरी ओळख आहे. हेच या पत्रामधील सावित्री दर्शनानं स्पष्ट होतं. घराबाहेर पडून सार्वजनिक कार्य करणारी आद्य सामाजिक कार्यकर्ती जशी या पत्रामधून आपल्याला भेटते, तसंच काळाच्या पडद्याआड पाहणारी तिची मानवी हक्काची भाषा उमगलेली एक संवेदनशील वैचारिकताही समोर येते. दुष्काळग्रस्तांना मदत. सावित्रीबाईंनी ज्योतिबांना लिहिलेलं दुसरं पत्र त्यांनी आपल्या माहेर गावहून म्हणजेच नायगावहून लिहिलेलं आहे. तिसरं 1877चं पत्र त्यांनी ओतूर जुन्नर या भागातून लिहिलेलं आहे. हे पत्र वाचताना सावित्रीबाईंच्या व्यक्तिमत्वाचा व्यापक परीघ आपल्याला लक्षात येईल. 19व्या शतकात 1876 आणि 1896 असे 2 मोठे दुष्काळ पडलेले होते. 1876-77 मधला दुष्काळ हा 19व्या शतकातला सर्वात भीषण दुष्काळ मानला जातो. या दुष्काळात सावित्रीबाई सत्यशोधक समाजाच्या कार्यकर्त्यांसोबत गावोगाव फिरून दुष्काळग्रस्तांना मदत करण्याचे काम करत होत्या. हे काम करत असताना जुन्नरहून 20 एप्रिल 1877ला ज्योतिबा फुले यांना लिहिलेल्या पत्रात सावित्रीबाई तत्कालीन भीषण दुष्काळाचं वर्णन करताना लिहितात. पत्रास कारण की गेले 1876 साल लोटल्यानंतर दुष्काळाची तीव्रता अधिक वाढून सर्वजण व जनावरे चिंताक्रांत होऊन गतप्राण होत धरणीवर पडू लागले आहेत. माणसांना अन्न नाही, जनावरांना चारा पाणी नाही. यातच वास्तव कित्येक देशावर करून आपले गाव टाकून जात आहेत. कित्येक पोटची पोरे व तरण्या बांडपोरी विकून परागंदा होत आहेत. नद्या नाले शुष्क व कोरडे ठणठणीत होऊन मृगजलांनी व्याप्त झाले आहेत. झाडाझुडपांची पाने वाळून ती भूमीवर पडली आहेत. भूमीला भेगा पडल्या असून त्यातून अंगाला झोंबणाऱ्या झळ्या बाहेर पडतात. अनेक लोक क्षुधित व तुषाक्रांत होऊन भूमीवर मरून परत आहेत. कित्येक निवडुंगांची बोंडे अन्न म्हणून खातात व मूत्र पाणी म्हणून पितात व संतोष पावतात. देह त्यागापूर्वी भुकेची व तहानेची इच्छा पुरवितात व मृत्यूच्या स्वाधीन होतात. असे इकडचे भयानक वर्तमान आहे. सावित्रीबाई फुले समग्र वाङ्मय सावित्रीबाईंनी लिहिलेल्या पत्रामधून दुष्काळाच्या तीव्रतेची तत्कालीन सामाजिक परिस्थितीची माहिती सावित्रीबाई ज्योतिबांना कळवत आहेत. सत्यशोधक कार्यकर्त्यांनी दुष्काळग्रस्त भागातील लोकांना अन्नधान्य पुरविण्यासाठी दुष्काळ निवारण समित्या स्थापन केल्या होत्या. त्याची माहितीही सावित्रीबाई देतात. यावेळी ज्योतिबा नगरला काही कामानिमित्त गेले होते, त्यामुळे सावित्रीबाई त्यांना या पत्रात कामाचा सगळा तपशील देत आहेत. दुष्काळग्रस्त भागात काम करताना सावित्रीबाई प्रत्यक्ष इंग्रज अधिकाऱ्यांशी चर्चा करत होत्या. आपल्या कार्यकर्त्यांवर घेतला जाणारा आळ दूर करत होत्या. इथे सावित्रीबाई लिहितात, दुसरी चिंतेची बाब अशी की सावकारांना लुटावे, त्यांची नाके कापावी अशी दुष्ट कर्मे या भागात घडत आहेत. तस्मात मोठे मोठे दरोडे पडत आहेत. हे श्रवण करून कलेक्टर तिथे आला. त्याने मसलत केली. गोरे सार्जंट पाठवून बंदोबस्त बसविला. 50 सत्यशोधक पकडून नेले. त्याने मला बोलविले तेव्हा मी उत्तर केले की आमच्या लोकांवर आळ व कुभांड घेऊन कैदेत ठेवले ते सोडा. कलेक्टर न्यायी आहे. तो गोऱ्या फौजदारास रागे भरून बोलला की पाटील का दरोडे घालतात, त्यांना सोडून दे. कलेक्टर दुष्काळ पाहून कष्टी झाला व कळवळून त्याने आपल्या केंद्रात ज्वारीच्या 4 गाड्या पाठविल्या आहेत. सावित्रीबाई फुले समग्र वाङ्मय सावित्रीबाईंनी लिहिलेल्या
पत्रामधून सावित्रीबाईंनी कलेक्टरशी जी चर्चा केली तिचा सकारात्मक परिणाम झाला होता. सत्यशोधक कार्यकर्त्यांची सुटका तर झालीच, पण त्यांच्या दुष्काळ निवारण केंद्राला मदतही मिळाली. एका नेत्या म्हणून असलेल्या सावित्रीबाईंचं ठसठशीत रूप आपल्याला इथे दिसतं. मुळात सावित्रीबाईंचं पत्रलेखन हीच गोष्ट त्या काळात विचार करता अनोखी आहे. त्या काळात पत्नीने पतीला पत्र पाठविणे हीच गोष्ट काळाच्या पुढची होती. एकांताशिवाय 4 माणसात पती पत्नीने एकमेकांशी बोलणं हेच तेव्हा शिष्टाचारात बसत नव्हतं. शिवाय महिलांपर्यंत शिक्षणच पोहोचलेलं नसल्याने राजघराण्यातील महिला वगळता सर्वसामान्य महिलांचं पत्रलेखन ही बाबच अस्तित्वातच नव्हती. या अशा काळात सावित्रीबाई पतींना पत्र लिहित होत्या. या पत्रामधून कोणत्याही कौटुंबिक खाजगी बाबींची चर्चा न करता हाती घेतलेल्या सामाजिक कार्यांविषयी लिहित होत्या. ही पत्र बारकाईने जर आपण वाचली असता लक्षात येतं की हे केवळ पती पत्नींमधलं हितगुज नाही, तर एकाच कार्यात गुंतलेल्या 2 सहकाऱ्यांचा हा संवाद आहे. सदा सर्वदा कामात गुंतावे. सावित्रीबाईंनी 1856 मध्ये लिहिलेलं पहिलं पत्र या दृष्टीने अधिकच बोलकं आहे. हे पत्र लिहिताना सावित्रीबाई नायगावला आपल्या माहेरी आहेत. तिथे सावित्रीबाई ज्योतिबा शूद्र अतिशूद्रांसाठी काम करतात म्हणून सावित्रीबाईंचा लहान भाऊ त्यांना दोष देत त्यांचे कार्य कुळाला पट्टा लावणारे आहे असे म्हणतो. पण सावित्रीबाई संतप्त न होता शांतपणे प्रतिवाद करतात. याविषयी त्या पत्रात काय लिहितात तर पहा. मी त्याच्या मताचे खंडन करून बोलले, भाऊ तुझी बुद्धी कोती असून भट लोकांच्या शिकवणुकीने दुर्बल झाली आहे. तू शेळी गाय यांना जवळ घेऊन कुरवाळतोस. नागपंचमीस विषारी नाग पकडून त्यास दूध पाजतोस. महारमाग हे तुझ्यासम मानव असतात, त्यास अस्पृश्य समजतोस. त्याचे कारण सांग असा त्यास प्रश्न केला. सावित्रीबाई फुले समग्र वाङ्मय सावित्रीबाईंनी लिहिलेल्या पत्रामधून. इथे भाऊ आपल्याला काही बोलला त्याचा राग न मानता सावित्रीबाई त्याचे मत परिवर्तन करण्याचा प्रयत्न करताना दिसतात. विद्याहीनता ही पशुत्वाची खूण आहे असे सांगून ज्योतिबा महारमांगांना शिकवतात. यात अनुचित काय आहे असे त्याला जाब विचारतात. भावाबरोबरच्या या वादात सावित्रीबाई एक महत्त्वाचं विधान करतात. त्या तिथे सांगतात की या कामायोगी मला परमानंद होतोच होतो. या व्यतिरिक्त मनुष्याची सीमा दृगोचर होते. प्रत्येकाचं स्वतःच्या सीमा पाहिल्या पाहिजेत, वाढवल्या पाहिजेत. भावाबरोबरचा आपला हा संवाद पत्राने ज्योतिबांना सांगत असतानाच सावित्रीबाईंमधील कार्यकर्ती ज्योतिबांनाही शेवटी सांगते. पुण्यात आपल्याविषयी दुष्टावा माजविणारे विदूषक पुष्कळ आहेत, तसेच येथेही आहेत. त्यांना भिवून आपण हाती घेतलेले कार्य सोडून का द्यावे? सदा सर्वदा कामात गुंतावे. सावित्रीबाई फुले समग्र वाङ्मय सावित्रीबाईंनी लिहिलेल्या पत्रामधून. टीकेला न घाबरता हाती घेतलेले काम करत राहावे असं सांगत सावित्रीबाई इथे कर्मसिद्धांतच मांडत आहेत. मानवतेचा धर्म मानणाऱ्या सावित्रीबाईंचं हे कर्मवादिनीचं रूप त्यांच्या 3ही पत्रांमधून उलगडतं. समाज क्रांतीचं कार्य करणाऱ्या एका निर्भीड कार्यकर्तीचं दर्शन या पत्रांमधून होतं. त्यामुळेच हे 3ही पत्र म्हणजे एक महत्त्वाचा सामाजिक ऐतिहासिक दस्तऐवज आहेत. सावित्रीबाई फुले यांनी ज्योतिबांना लिहिलेली ही 3ही पत्र महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाने प्रकाशित केलेल्या सावित्रीबाई फुले समग्र वाङ्मय या पुस्तकात आहेत. या पुस्तकाचं संपादन डॉक्टर मागो माळी यांनी केलेलं आहे. पहिली 2 पत्र मोडी लिपीत असून ती मूळ स्वरूपात आहेत. सावित्रीबाईंचे 3रं मूळ मोडी लिपीतले पत्र उपलब्ध नसून त्याचा मराठी अनुवाद उपलब्ध आहे. मूळ पत्रामधील सावित्रीबाईंचे हस्ताक्षरही त्यांचेच आहे. याविषयीची खुलासाही माळी यांनी पुस्तकात केलेला आहे. मित्रांनो, हा अत्यंत दुर्मिळ असा पत्रव्यवहार आपल्याला कसा वाटला आणि हा व्हिडिओ कसा वाटला हे आपल्याला कमेंट बॉक्समध्ये कळवायचं आहे आणि मला सुद्धा यामुळे प्रोत्साहन मिळेल. तर मित्रांनो, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या अत्यंत दुर्मिळ अशा माहितीच्या सोबत. मित्रांनो, आपल्याला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.